नेवाळीतल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे जाणार आहेत। कल्याणमधला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाल्यानंतर दुपारी 4 वाजता अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे नेवाळीतल्या शेतकऱ्यांची भेट घेतली। नौदलानं जागेचं हस्तांतरण केल्यानंतर नेवाळी प्रकरण चिघळलेलं होतं। या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा देखील लावण्यात आलेला होता। आणि याचबद्दल अधिक माहिती देण्यासाठी निनाद करमरकर आमचा प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे। निनाद, अजित पवारांची ही भेट का महत्त्वाची आहे आणि आजचा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे? राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आज कल्याण दौऱ्यावर येत आहेत। मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये अजित पवार फिरत आहेत। एक प्रकारे आगामी ज्या लोकसभा विधानसभा निवडणुका आहेत त्याची कुठेतरी तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरू केली आणि जे रूट लेवलचे कार्यकर्ते आहेत त्यांची बांधणी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचं जे सत्र आहे ते राष्ट्रवादीने सुरू केल्यासारखं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आज कल्याण पश्चिमेच्या वाधवा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अजित पवार हे येत आहेत। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा असण्याची शक्यता आहे। या ठिकाणी कल्याणमधले किंवा या परिसरातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी अजित पवार संवाद साधणार आहेत। आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काय तयारी करायला हवी किंवा काय रणनीती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असेल हे हा जो मेळावा होणार आहे यात मार्गदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे। या मेळाव्याला पत्रकारांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आलेली नाहीये, कारण अंतर्गत ज्या बाबी आहेत त्या बाबींवर या मेळाव्यामध्ये चर्चा होऊ शकते। त्याचप्रमाणे काही कार्यकर्ते सुद्धा थेट अजित पवार यांच्याशी संवाद साधू शकतात। या मेळाव्यानंतर सायंकाळी 4 वाजता अजित पवार यांची एक पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेत जे स्थानिक मुद्दे आहेत या ठिकाणचे त्यावर अजित पवार यांच्याकडून भाष्य केलं जाणार आहे। त्याचप्रमाणे सायंकाळी 6 वाजता नेवाळी गावाचा दौरा अजित पवार यांच्याकडून केला जाणार आहे। नेवाळी गावात नुकतंच 22 जून रोजी एक उग्र आंदोलन शेतकऱ्यांनी केलं होतं। या ठिकाणची 1676 एकर जी जमीन आहे तिचं अधिग्रहण नौदलाकडून सुरू आहे आणि त्या अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांनी हिंसक असं आंदोलन केलं होतं। या आंदोलनानंतर 56 आंदोलकांना अटक झाली आहे। या आंदोलकांवर सध्या अमानुष अत्याचार केले जात असल्याचे आरोप नुकतेच स्वतः भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केले होते। त्या पार्श्वभूमीवर आता अजित पवार हे सुद्धा नेवाळी गावाचा दौरा करतायत। 22 जून रोजी ही घटना घडल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागाचा दौरा केला होता, मात्र राष्ट्रवादीच्या कुठल्याही मोठ्या नेत्यांनी या भागाचा दौरा केलेला नव्हता। आज अजित पवार हे पहिले नेते आहेत जे या भागात प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी ग्रामस्थांची संवाद साधणार आहेत। त्यामुळे ग्रामस्थ काय भूमिका घेतात, अजित पवार त्यांच्याशी काय चर्चा करतात आणि यातून नंतर काय तोडगा निघतो हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। निनाद, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक घेतोय।